खासगी वाहन चालकांसाठी खुशखबर आहे। टोलच्या झोलमधून खासगी वाहन चालकांची आता लवकरच सुटका होणार आहे, कारण वाहन चालकांना फास्टॅग वार्षिक पास देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली आहे। या पास धारकांना नेमक्या काय सुविधा मिळणार आहेत, फास्टॅग पासामुळे प्रवास आणखी सुखकर होणार का, पाहूया त्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। ना फास्टॅग रिचार्जची कटकट, ना टोलचा झोल। 15 ऑगस्ट पासून वार्षिक पास, 200 वेळा टोल फ्री प्रवास। खासगी वाहनधारकांचा प्रवास होणार सुखकर। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी महत्त्वाची घोषणा केली आहे। त्यानुसार दररोज टोल भरण्याच्या कटकटीमधून वाहन चालकांची आता सुटका होणार आहे, कारण खासगी वाहन चालकांना आता फास्टॅग आधारित वार्षिक पास मिळणार आहे। या पासची किंमत असेल 3000 रुपये। येत्या 15 ऑगस्ट पासून फास्टॅग वार्षिक पास योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे। सरकार ने जो निर्णय किया है वो बहुत बड़े प्रमाण पर जनता को राहत देने वाला है, जिसमें 3000 रुपये में जो पास है साल भर का, और ये जो वैलिडिटी है 1 साल में 200 ट्रिप वो क्रॉस कर सकते हैं। इसके साथ साथ एक ट्रिप मीन्स एक टोल को क्रॉस करना। इसका फायदा ये होगा कि 200 ट्रिप्स यानी 200 टोल क्रॉस करना होगा, और मान लीजिए एक टोल पर आप 50 रुपये भी देते हो तो 200 टोल क्रॉस करने पर उसकी कीमत 10,000 होगी। उसके बदले में आपको केवल 3000 रुपये में ये पास मिलेगा। टोल नाक्यावर अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। रांगांमध्ये वाहन चालकांचे अनेक तास खर्ची पडतात। मात्र वार्षिक पासामुळे त्रास कमी होईल असा दावा गडकरींनी केलाय। या पास धारकांना कोणत्या सुविधा मिळणार ते सुद्धा पाहूया। हायवे ट्रॅव्हल ॲप आणि NHAI किंवा MORTH या वेबसाईटवर पास काढता येणार। रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट्सवर सुद्धा पास काढता येणार। 3000 रुपयांचा पास काढल्यास 1 वर्ष किंवा 200 वेळा प्रवास करता येईल। देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर हा पास चालणार। तुम्हाला पास घेऊनही जादाचे पैसे फास्टॅग मध्ये ठेवावे लागणार आहे। या वार्षिक पासामुळे प्रवासाचा स्पीड वाढेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे। पासामुळे टोल प्लाझावरील गर्दी कमी होण्यास मदत। खासगी वाहनं महामार्गावर जलद धावू शकतील। वाहतूक कोंडीतून सुटका होऊ शकते। टोल प्लाझावरील वाद कमी होण्यासही मदत होईल। सर्व काही डिजिटल झालं तर लोकांचा सुद्धा फायदाच आहे। 3000 तुम्ही घेणार पहिला पाससाठी, बरोबर आहे। पहिलाच तुम्ही जेव्हा गाडी खरेदी करता त्याच्यावर वेगवेगळे टॅक्सेस लावतात, बरोबर आहे। ते टॅक्स कोणाकडे जातात तर सरकारकडे जातात। आज GST गाडीवर सगळ्यात जास्त आहे, म्हणजे जेवढी आता तुम्ही बघत असाल की कंपनी जेवढी प्रॉफिट कमवत नाही त्याच्यापेक्षा जास्त तर सरकार घेते। जेव्हा तुम्ही एवढे पैसे घेतायत तर मग तुम्ही फास्टॅगचे पैसे सिंगल टाइम गाडीच्या खरेदीवर ते हे करून म्हणजे त्याच्यामध्ये ऍड करून जर केलं तर बरं होईल ना। दरम्यान या पासांची किंमत वाहनांच्या प्रकारानुसार कमी जास्त असू शकेल। टोल प्लाझावरील वाहतुकीमध्ये खासगी गाड्यांचा वाटा 53% असतो, मात्र महसुलामध्ये त्यांचा वाटा फक्त 21% असतो। शिवाय सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेमध्ये खासगी वाहनांचा वाटा जवळजवळ 60% असतो। त्यामुळे वार्षिक पासाच्या या योजनेला वाहन चालक कसा प्रतिसाद देतात ते सुद्धा पाहावं लागेल। दिल्लीहून शिवाजी काळेसह तेजस्विनी काटवटे, पुढारी न्यूज।